नमस्कार मित्रांनो, मी महेश पाठक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये आणि येणाऱ्या काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत मॉलिक्युलर बायोलॉजीच्या इम्पॉर्टंट युनिटला, जे की आहे जीन रेग्युलेशन. फर्स्ट ऑफ ऑल, जीन रेग्युलेशन करण्याची गरज का पडते सेलला? तर जीन रेग्युलेशन समजण्याआधी आपल्याला माहिती असायला हवं जीन एक्सप्रेशनच्या बद्दल. म्हणजे जीन एक्सप्रेशन काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल, जीन काय आहे त्याआधी आपल्याला माहिती असायला हवं. सपोज दिस इज अ सेल. ही सेल आहे, तिच्यामध्ये एक DNA आहे किंवा तिचा क्रोमोझोम आहे असं गृहीत धरू. आणि त्या क्रोमोझोममध्ये खूप सारे जीन्स प्रेझेंट असतील. जीन्स म्हणजे शॉर्ट सेगमेंट्स ऑफ DNA और शॉर्ट सेगमेंट्स ऑफ इट्स जीनोम. तर समजा हा एक DNA आहे आणि यामध्ये खूप सारे जीन्स प्रेझेंट आहेत. हा पहिला जीन, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. ओके, हे 4 जीन्स प्रेझेंट आहेत. तर हे 4ही जीन्स वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स कोड करतील आणि हे जीन्स स्वतःला एक्सप्रेस करतील ते प्रोटीन्स तयार करून. तर याच प्रोसेसला म्हणतात जीन एक्सप्रेशन, जी की आपण सेंट्रल डोग्मामध्येही शिकलो होतो. सेंट्रल डोग्मामध्ये 2 प्रोसेस होतात. या DNA पासून mRNA तयार होतो आधी, ट्रान्सक्रिप्शन, आणि त्या mRNA पासून या DNA पासून mRNA तयार होतो सिंगल स्ट्रँडेड, आणि त्या mRNA पासून प्रोटीन्स तयार होतात. या प्रोसेसला म्हणतो, DNA पासून mRNA तयार होण्याच्या प्रोसेसला म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन, आणि mRNA पासून प्रोटीन्स तयार होतात त्याला म्हणतो आपण ट्रान्सलेशन. बेसिकली जे जीन्स आहेत हे चारही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स कोड करतील आणि एक्सप्रेस करतील स्वतःला प्रोटीन्स तयार करून. तर त्याला म्हणतो आपण जीन एक्सप्रेशन. तर या ठिकाणी जीन रेग्युलेशन शिकत असताना आपल्याला जीन एक्सप्रेशन काय आहे हे माहिती असणं गरजेचं होतं आणि ते आपण जाणून घेतलं. त्याच्यानंतर जीन रेग्युलेशन करण्याची का गरज पडते. आता सपोज दिस इज DNA. हा DNA आहे, हा क्रोमोझोम आहे एका बॅक्टेरियाचा, आणि याच्यामध्ये असे खूप सारे जीन्स प्रेझेंट आहेत. सपोज 10,000 जीन्स प्रेझेंट आहेत या DNA मध्ये. तर 10,000 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स तयार करू शकेल हा DNA, राईट. तर हे 10,000 जे DNA आहेत, जो की या जी इन्फॉर्मेशन या DNA मध्ये प्रेझेंट आहे ते प्रोटीन्स तयार करण्यासाठीची. म्हणजे हे जीन्स 10,000 वेगवेगळे प्रोटीन्स तयार करू शकतात. पण एवढे सगळे प्रोटीन्स एकाच वेळेस सेलला लागतात का? नाही. एवढे सगळे प्रोटीन्स एकाच वेळेस सेलला लागत नाही. जे प्रोटीन्स ज्या वेळेस लागतात सेलला ते त्याच वेळेस तयार केले जातात आणि ते जीन्स त्याच वेळेस एक्सप्रेस होतात आणि प्रोटीन्स तयार करतात. सपोज 10,000 पैकी समजा 500च आपल्याला प्रोटीन्स लागणार आहेत. तर ते 500च जीन्स एक्सप्रेस करतील स्वतःला आणि प्रोटीन्स तयार करतील, आणि बाकीचे जीन्स जे असतील ते एक्सप्रेस करणार नाही. ते एक प्रकारे टर्न ऑफ केले जाईल. जसं की आपण लाईटचं स्विच ऑफ करतो, ऑन करतो. जेव्हा गरज असेल तेव्हा ऑन करतो, जेव्हा गरज नसेल तेव्हा आपण ऑफ करतो. त्याच प्रकारे हे जीन्स एक्सप्रेस करतील की नाही स्वतःला. एक्सप्रेस केलं तर त्यांना ऑन केलं गेलं असं म्हणू आपण, किंवा एक्सप्रेस नाही करत आहे तर ऑफ ठेवू त्यांना. जेव्हा प्रोटीन्सची गरज असेल, पर्टिक्युलर प्रोटीन्सची गरज असेल तेव्हा त्यांना टर्न ऑन केलं जाईल, आणि जेव्हा प्रोटीन्सची गरज नसेल तेव्हा त्यांना ऑफ केलं जाईल. तर याच प्रोसेसला टर्निंग ऑफ अँड ऑन ऑफ द जीन इज नोन ॲज जीन रेग्युलेशन. जसं की आपण फॅनला रेग्युलेटर लावतो बघा. जेव्हा फॅनची स्पीड आपल्याला वाढवायची असेल, आपल्या रिक्वायरमेंटनुसार कमी जास्त करायची असेल तर आपण त्या रेग्युलेटरने करू शकतो. त्याच प्रकारे या ठिकाणी पण जे प्रोटीन्स सेलला गरजेचे आहेत तेच प्रोटीन्स तयार केले जातात, आणि बाकीचे जे जीन्स आहेत ते प्रोटीन्स तयार करणारे ते जीन्स ऑफ केले जातात. तर या पूर्ण रेग्युलेशनला म्हणतात जीन रेग्युलेशन. तर तेच आपल्याला या ठिकाणी या युनिटमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर 2 मेन ओपेरॉन शिकायचे आहेत या युनिटमध्ये, जे की लॅक ओपेरॉन आणि ट्रिप्टोफॅन ओपेरॉन आहेत. त्याच्यानंतर हे जे जीन रेग्युलेशन आहे ते वेगवेगळ्या लेवलला करता येऊ शकतं सेलच्या किंवा या सेंट्रल डोग्मा जी प्रोसेस आहे DNA पासून प्रोटीन तयार होण्याची,
तर यापैकी कोणत्याही स्टेपला आपल्याला जीन रेग्युलेशन करता येऊ शकतं. तर वेगवेगळ्या लेवलला आपण जीन रेग्युलेशन करू शकतो. जसं की पहिली लेवल आहे ट्रान्सक्रिप्शनल लेवल. तर सपोज आपल्याला एखादा पर्टिक्युलर जीन रिक्वायर्ड आहे किंवा आपल्याला एखादा पर्टिक्युलर प्रोटीन रिक्वायर्ड आहे किंवा नाही आहे, तर त्या प्रोटीन जर आपल्याला हवा असेल तर आपण त्या जीनला ऑन करू. तो प्रोटीन जर आपल्याला नको असेल तर आपण त्या जीनला ऑफ करू. आता सपोज आपल्याला एखादं जीन नकोय, एखादा प्रोटीन नकोय, तर त्या जीनला आपण ऑफ करू, राईट. आणि जर आपण ती प्रोसेस ट्रान्सक्रिप्शनल लेवलला करत असू, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन आपण होण्यापासून थांबवत असू, की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे mRNAच प्रोड्यूस होऊ द्यायचा नाही. mRNA प्रोड्यूस होणार नाही तर प्रोटीन्स पण तयार होणार नाही आणि त्यामुळे जीन एक्सप्रेशन थांबून जाईल किंवा जीन एक्सप्रेशन स्टॉप होईल. तर या रेग्युलेशनला म्हणू जे की ट्रान्सक्रिप्शनल लेवलला होईल, तर ट्रान्सक्रिप्शनल लेवल ऑफ जीन रेग्युलेशन म्हणता येऊ शकतं. त्यानंतर जीन रेग्युलेशन ॲट दी प्रोसेसिंग सुद्धा होऊ शकतं दुसऱ्या लेवलला, म्हणजे जेव्हा प्रोसेसिंग होते mRNAची. आता ही बेसिकली यूकॅरियोट्समध्ये होते प्रोसेसिंग. म्हणजे प्रोसेसिंग होते म्हणजे काय होते, तर mRNA जो असतो तो इमॅच्युअर असतो जेव्हा तो प्रोड्यूस होतो. इन केस ऑफ यूकॅरियोट्स इमॅच्युअर असतो म्हणजे त्याच्यात दोन्ही प्रकारचे सिक्वेन्सेस प्रेझेंट असतात, इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स. समजा हा mRNA तयार झाला तर त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे सिक्वेन्सेस असतील, इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स. तर ब्लॅक कलरमध्ये आपण एक्झॉन्स शो केले आणि ब्लू कलरमध्ये आपण इंट्रॉन्स शो केले. तर हे जे इंट्रॉन्स असतात ते नॉन कोडिंग सिक्वेन्सेस असतात mRNAचे किंवा DNAचे, ज्यांच्यापासून कुठलाही प्रोटीन तयार होत नाही. इंट्रॉन्स पासून कुठलाही प्रोटीन तयार होत नाही आणि एक्झॉन्स पासून प्रोटीन्स तयार होतात. तर जे एक्झॉन्स आहेत, जे प्रोटीन कोड करू शकतात, ज्यांच्यापासून प्रोटीन तयार होऊ शकतो, ते एक्झॉन्स जॉईन होतात आणि बाकीचे इंट्रॉन्स जे आहेत, सगळे इंट्रॉन्स जे आहेत ते रिमूव्ह केले जातात. तर या प्रोसेसला स्प्लायसिंग म्हणतात. आणि जे एक्झॉन्स आहेत ते एकमेकांना जॉईन होऊन जातात, रिजॉईन होऊन जातात. जसं की इंट्रॉन्स कट करून बाहेर टाकले जातील आणि एक्झॉन्स एकमेकांना जॉईन करतील. आणि इमॅच्युअर RNA हा इमॅच्युअर RNA झाला ज्याच्यात इंट्रॉन्स प्रेझेंट आहेत. इमॅच्युअर RNA पासून मॅच्युअर RNA तयार केला जाईल. तर ही झाली RNA प्रोसेसिंग. तर मॅच्युअर RNA तयार केला जाईल, नंतर तो न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये सेंड केला जातो आणि तिथे ट्रान्सलेशन होतं त्याचं आणि तिथून प्रोटीन तयार होतात. हे इन केस ऑफ यूकॅरियोट्स. तर ही जी mRNA प्रोसेसिंग होते या ठिकाणी, तर ही प्रोसेसिंग पण थांबवली जाते. आणि जर mRNA प्रोसेसिंगच झाली नाही तर प्रोटीन्स पण तयार नाही होणार. म्हणजे जीन रेग्युलेट करता येऊ शकतं प्रोसेसिंग लेवलला इन केस ऑफ यूकॅरियोट्स ओनली. नंतर जेव्हा ट्रान्सपोर्ट होतं न्यूक्लियसमध्ये, जेव्हा mRNA तयार होऊन जातो आणि न्यूक्लियसपासून जेव्हा ट्रान्सपोर्ट होतं सायटोप्लाझममध्ये, तेव्हा सुद्धा जीन रेग्युलेशन होतं. ट्रान्सपोर्ट होत असताना जेव्हा ट्रान्सपोर्ट केलं जातं mRNA, आपल्याला माहिती की यूकॅरियोट्समध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये mRNA तयार होतो आणि तिथून मग ट्रान्सपोर्ट होतो तो सायटोप्लाझममध्ये सेलच्या आणि तिथे प्रोटीन्स तयार होतात. तर जी ट्रान्सपोर्टची जी प्रोसेस आहे ती स्टॉप केली जाते, ज्याच्याने आपल्याला अल्टिमेटली प्रोटीन्स मिळणार नाहीत आणि जीन रेग्युलेशन होईल ॲट दी ट्रान्सपोर्ट लेवल. आफ्टर दॅट ॲट दी ट्रान्सलेशनल लेवल सुद्धा जीन रेग्युलेशन होऊ शकतं ॲट दी लेवल ऑफ ट्रान्सलेशन. म्हणजे समजा mRNA तयार झालाच, त्याची प्रोसेसिंग पण होऊन गेली, तो ट्रान्सपोर्ट पण होऊन गेला आणि सायटोप्लाझममध्ये येऊनच गेला, तरी सुद्धा जीनला रेग्युलेट करायचं असेल सेलला, तर सेल काय करते, त्याच्या ट्रान्सलेशन लेवलला येऊन ती स्टॉप करते प्रोसेस. आता बघा ही जीन रेग्युलेशन करण्याची गरज का पडते. तर सेलला तिची एनर्जी सेलला तिची एनर्जी वेस्ट होऊ द्यायची नसते. सेलला तिची एनर्जी युटिलाइज करायची असते युजफुल प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी. तर मग जे प्रोडक्ट्स अननेसेसरी आहे ते स्टॉप, त्याची सिंथेसिस, त्याचं प्रोडक्शन थांबवलं गेलं पाहिजे.
म्हणून जे प्रोटीन्स अननेसेसरी आहे तर सेल काय एवढी एनर्जी वेस्ट करेल ते तयार करण्यासाठी, तर त्यामुळे सेल काय करते, ते जीन प्रोडक्शन थांबवून देते विथ द हेल्प ऑफ जीन रेग्युलेशन ॲट दीज लेवल्स. एक तर ते ट्रान्सक्रिप्शन स्टॉप करेल, एक तर तिथे प्रोसेसिंग स्टॉप होईल किंवा ट्रान्सपोर्ट स्टॉप होईल किंवा ट्रान्सलेशन स्टॉप होईल. या दोन प्रोसेस प्रोकॅरियोट्समध्ये ॲबसेंट असतात, कारण प्रोकॅरियोट्समध्ये प्रोसेसिंग डायरेक्ट जो mRNA तयार होतो तो त्याच्यापासून प्रोटीन्स तयार होतात. पण प्रोकॅरियोट्समध्ये ॲट दी ट्रान्सक्रिप्शनल लेवल मेजरली जीन रेग्युलेशन होत असतं, जिथे की डायरेक्ट ट्रान्सक्रिप्शन स्टॉप केलं जाईल जेणेकरून mRNA तयार नाही होणार, आणि mRNA तयार नाही झाला तर प्रोटीन्स तयार नाही होणार. तर हे झालं जीन रेग्युलेशन आणि हे लेवल्स झाले. त्याच्यानंतर दोन मोड्स आहेत जीन रेग्युलेशनचे, जे की आहे इंडक्शन अँड रिप्रेशन. आता इंडक्शन काय आहे आणि रिप्रेशन काय आहे, तर हे समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडक्शन म्हणजे काय, इंड्यूस करणे. म्हणजे एखादी गोष्ट स्टॉप झालेली आहे तिला इंड्यूस करणे, तिला ऑन करणे. तर यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ, लॅकोपेरॉन, जो की आपण येत्या काही व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. लॅकोपेरॉन हा डिफॉल्ट ऑफ असतो. लॅकोपेरॉन काय यूज होतो, कारण की आपल्याला लॅक्टोज ब्रेकडाऊन करायचं असतं सेलला. युकॅरियोटिक सेल असेल, समजा बॅक्टेरिया आहे, त्यामध्ये लॅकोपेरॉन प्रेझेंट असतो. ओपेरॉन मीन्स सो मेनी जीन्स विल बी देअर, खूप सारे जीन्स प्रेझेंट असतील आणि ते टुगेदरली काम करत असतील, एकच फंक्शन करत असतील. तर या ठिकाणी लॅकोपेरॉन काय करतो, तर ब्रेकडाऊन करतो लॅक्टोजचं. लॅक्टोज जी डायसॅकराइड शुगर आहे तिचं ब्रेकडाऊन करतो लॅकोपेरॉन. लॅकोपेरॉनमधून जे जीन्स आहेत ते जीन्स काही असे एन्झाईम सिक्रेट करतात, तयार करतात, जसं की बीटा गॅलेक्टोसाइडेज, परमिएज, ट्रान्सॲसिटिलेज. ते एन्झाईम्स हेल्प करतात लॅक्टोज ब्रेकडाऊन करण्यासाठी. आता बाय डिफॉल्ट लॅकोपेरॉन ऑफ असतो, कारण की सेलमध्ये जर ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर सेल लॅक्टोजला युटिलाइज नाही करत, त्यामुळे लॅकोपेरॉन ऑफ असतो आणि ते जे एन्झाईम्स आहेत ते प्रोड्यूस होत नाही. तर या ठिकाणी जेव्हा लॅक्टोज प्रेझेंट असते तेव्हा ती ॲलोलॅक्टोजमध्ये कन्वर्ट केली जाते. ॲलोलॅक्टोज जी असते ती इंड्युसर म्हणून काम करते आणि ती नंतर ऑन करते लॅकोपेरॉनला, आणि त्याच्यानंतर सिंथेसिस केले जातात ते एन्झाईम्स आणि ते नंतर जाऊन लॅक्टोजला ब्रेकडाऊन करतात. तर काय केलं, इंड्यूस केलं. या ठिकाणी इंड्युसर आला आणि त्यामुळेच ते एक एक्झाम्पल आहे इंडक्शन मेकॅनिझमचं, की ज्या ठिकाणी ओपेरॉन इंड्यूस केला जातोय. तर या ठिकाणी आपण या बुकमध्ये दिलेली डेफिनेशन पण समजून घेऊ, की डेफिनेशन आहे बघा, इफ द सेल प्रोड्युसेस एन्झाईम्स फॉर द डिग्रेडेशन ऑफ पर्टिक्युलर कंपाऊंड्स ओनली. जेव्हा सेल प्रोड्यूस करते एन्झाईम्स, जेव्हा तिला एखाद्या कंपाऊंडचं डिग्रेडेशन करायचंय, इज प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट, द सिस्टीम इज नोन ॲज इंड्युसिबल सिस्टीम. आणि जेव्हा तो कंपाऊंड एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे तर त्याला म्हणतात इंड्युसेबल सिस्टीम. म्हणजे एखादा कंपाऊंड एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे, या ठिकाणी लॅक्टोज प्रेझेंट आहे, तर सेल काय करेल, लॅक्टोज डिग्रेड करण्यासाठीचे एन्झाईम्स प्रोड्यूस करेल. आणि एन्झाईम्स प्रोड्यूस करेल केव्हा, जेव्हा तो कंपाऊंड प्रेझेंट असेल तेव्हा. तर या सिस्टीमला म्हणू आपण इंड्युसिबल सिस्टीम. मी हे डेफिनेशन वाटलंच तर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही रीड करू शकतात. आणि रिप्रेशन काय आहे तर बघा, बट इफ द सेल प्रोड्युसेस एन्झाईम फॉर द सिंथेसिस ऑफ पर्टिक्युलर कंपाऊंड ओनली वेन दिस कंपाऊंड इज नॉट प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट, द सिस्टीम इज नोन ॲज रिप्रेसिबल सिस्टीम. जेव्हा एखादा कंपाऊंड हा एन्व्हायरमेंटमध्ये ॲबसेंट असेल तर त्याच्या सिंथेसिससाठी, त्याला तयार करण्यासाठी एक सिस्टीम किंवा सेल जी आहे ती एन्झाईम्स तयार करेल त्याला तयार करण्यासाठी. आणि जेव्हा तो खूप साऱ्या अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल, जसं की ट्रिप्टोफॅनोपेरॉन रिप्रेशनचं एक्झाम्पल झालं, इंडक्शनचं आपण पाहिलं लॅकोपेरॉन, रिप्रेशनचं आहे ट्रिप्टोफॅनोपेरॉन. ट्रिप्टोफॅनोपेरॉनमध्ये जेव्हा ट्रिप्टोफॅन खूप साऱ्या अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो तेव्हा ट्रिप्टोफॅन सिंथेसिस थांबवलं जातं. आणि
त्या ट्रिप्टोफॅन सिंथेसिस थांबवलं जातं आणि याच प्रोसेसला आपण रिप्रेशन म्हणतो. ट्रिप्टोफॅनच अल्टिमेटली काय करेल, त्या ट्रिप्टोफॅन ओपेरॉनला स्टॉप करेल किंवा ऑफ करेल आणि ज्यामुळे ट्रिप्टोफॅन सिंथेसिस थांबून जातं. तर या प्रोसेसला आपण रिप्रेशन म्हणतो किंवा रिप्रेसिबल सिस्टीम म्हणतो. तर या दोन गोष्टी आपण डिटेलमध्ये जेव्हा आपण लॅक ओपेरॉन आणि ट्रिप्टोफॅन ओपेरॉन स्टडी करू तेव्हा पाहणारच आहोत. पण आय होप जीन रेग्युलेशन आणि लेवल्स ऑफ जीन रेग्युलेशन, इंडक्शन, रिप्रेशन या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत या लेक्चर थ्रू, अशी मी आशा करतो. येणाऱ्या काही लेक्चरमध्ये आपण लॅक ओपेरॉन, ट्रिप्टोफॅन ओपेरॉन आणि काही गोष्टी याच युनिटशी रिलेटेड डिस्कस करू. तोपर्यंत थँक्यू सो मच.